गुड मॉर्निंग. आज गेले मी मच्छी आणण्यासाठी बिकॉज धीरज घरी अवेलेबल नव्हतं, तर त्याने मला जायला सांगितलं की तू जाऊन मच्छी घेऊन ये, जे की माझ्यासाठी टास्क होतं. पण तरी पण मी गेली आणि जास्त नाही आहे, 2 मिनटाच्या अंतरावर आमच्या घराच्या एकदम बाजूला असतं, तरी पण मी मोठं काम केलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो मस्त मयूर बेकरीमध्ये केक खायला, कारण आमचं वजन थोडं वाढलं ते अजून थोडं वाढवण्यासाठी. त्यानंतर आम्ही 3rd डेला गेलो, निघालो मुंबईसाठी. सकाळी नाश्ता केला ॲज युजल, बघताय तुम्ही आम्ही किती खातो आहे, तर ते करून आम्ही निघालो मुंबईसाठी. आणि ॲज युजल उरणवरून आम्ही गेलो उल्वे, आणि उल्वेवरून आम्ही बरंच ठिकाणी फिरलो, आणि आज मुंबईमध्येही दौरा होता. तर ते सगळं आम्ही फिरल्यानंतर छान मजा केली गाडीवर. तशी छान नाही केली बिकॉज खूप जास्त ऊन होतं आणि खूप जास्त कंटाळा पण आला होता, तरी पण आम्हाला फिरायचंच होतं. सो आमचं कामही होतं, त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो बँड्राला. आणि त्याच्यानंतर हे असं होतं पाम बीच रोडचा संध्याकाळचा सिनॅरिओ, जो आम्हाला खूप जास्त आवडतो. त्यानंतर आम्ही हे लंच केलेलं ती क्लिप आहे. ही आम्ही वाशीमध्ये थांबलो होतो. अलिबाबा सगळ्यांना माहीत आहे, फेमस रेस्टॉरंट. त्याच्यानंतर आम्ही आलो बेलापूरला. तिथेही संध्याकाळी अशी क्लिप घेतली मी. ट्रॅफिक होतं पण छान वाटत होतं, कारण ऊन गेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी रिटर्न येण्यासाठी बोटमधून उरणवरनं रेवससाठी. त्याच्यानंतर सेकंड डे होता. तेव्हा माझं हे होतं शूट, जे की एक्झाम होती माझी. वेस्टर्न लुक केला होता मी. सलोनी पाटील सगळेच ओळखतात त्यांना. हे अलिबागमधली इन्फ्लुएन्सर आहे. यांना मी अप्रोच केलं होतं ॲज अ मॉडेल म्हणून. आणि हा असा छान असा पर्पल कलरचा गाऊन घालून मी तिचं ही छोटीशी सुंदरशी हेअरस्टाईल केली होती कमी वेळामध्ये. आणि मिनिमलच्या ज्वेलरीमध्ये ती खूप जास्त छान दिसत होती. आणि हा होता तिचा ओव्हरऑल लुक. सगळ्यांना कसा वाटला नक्की सांगा. आणि हे आहेत आमच्या सगळ्या मॉडेल्स ज्या छान छान रेडी झाल्या होत्या. प्रत्येकीने वेगवेगळे छान छान त्यांना रेडी केलं होतं. आणि हे आहे माझं सेकंड डेचं शूट, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. हा पण लुक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. ही पण कोमल गायकवाड रुहाची इन्फ्लुएन्सर आहे. हिला मी ॲज अ मॉडेल म्हणून अप्रोच केलं होतं, आणि तिच्यावरती हा ट्रेडिशनल लुक मी खूप 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 जास्त छान वाटत होता. आणि तुम्ही हे लुक बघतायच, मला नक्की कमेंट करून सांगा. हे तुम्हाला बघायला भेटेल माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ह्या वेस्टर्न लुकवरचं असे काही लुक्स दिसत होते. छान छान सगळ्याजण रेडी झाल्या होत्या. घरी आल्यानंतर ह्या दोघीची मस्ती बघा, ती बघा, ही आदू बसली शांतपणे आणि आम्हाला तिचा मेकअप करते आहे. हा क्लिप लावल्याच्या केसाला जो बसतही नाही आहे, पण तरी पण तिला किती हौस आहे रेडी होण्याची, आणि आमच्या दिदीला हौस आहे तिला रेडी करण्याची. किती गोड माझं बाळ शांत बसलं आहे. अजिबात असं शांत नसतं, ते खूप जास्त मस्ती करतं. जसं ज्यांना जे तिला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की खूप जास्त मस्ती करते, अति जास्त मस्ती करत असते ती मुलगी. आणि एकही मिनटं शांत नच असणारी मुलगी तिची दिदी तिचा मेकअप करते म्हणून ती इतक्या शांत तिची वाट बघत होती. आणि आम्हाला आमचे असं काही कैरीचं करत होते ते मलाच कळत होतं. मे बी तिच्यासाठी तिचा टिश्यू पेपर होता की ब्लेंडर होता मलाही कळत नव्हतं. त्याच्याने ते तिला काहीतरी करत होती. नंतर नजर काढण्याचा काहीतरी प्रकार चालू होता. नंतर आयलॅश लावले आम्ही. त्याच्यानंतर हे काहीतरी रबरने काहीतरी करणं चालू आहे. नाही, दुधाची बॉटल आहे आमच्या टॉयमधली, त्याने ती तिला काहीतरी करते आहे. आणि ती मस्त